न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय महामुंबई. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. या बुलेटिनमध्ये आपण मुंबईतल्या आजच्या 3 महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत. पहिली अतिशय दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे मुंबईमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे. दुसरी मोठी बातमी आहे गोवंडीतली 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला. यामध्ये पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलंय. तर तिसरी बातमी आहे ताडदेव परिसरातल्या भीषण आगीची. या आगीमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या नातेवाईकांना सरकारनं 5 लाखांची मदत जाहीर केली. आणि बातम्या पाहूयात सविस्तर. सुरुवातीला दिलासादायक बातमी. गेल्या 24 तासात कोरोनाचे 3568 रुग्ण मुंबईत सापडले. मुंबईत तिसऱ्या लाटेतली कोरोनाची रुग्णसंख्या 4000च्या खालती आली. तर गेल्या 24 तासात 231 कोरोनाबाधित रुग्ण हे बरे झालेत. रुग्णवाढीचा दर हा 96% इतका आहे. धक्कादायक बातमी गोवंडीमधून. गोवंडीतल्या शिवाजीनगरमध्ये 4 तरुणांनी एका 20 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून 2 आरोपींना अटकही केले. 20 वर्षाची तरुणी एका हॉटेलमध्ये कॅटरिंगचं काम करते. हे काम आटोपून शिवाजीनगरमधल्या घरी जात असताना तुझ्याशी बोलायचं आहे असं कारण सांगून एका निर्मनुष्य झोपडीत एका ओळखीच्या तरुणानं तिला नेलं आणि या तरुणाचे इतर 3 साथीदारही तिथे होते. त्यांनी या तरुणीवर बलात्कार केला. शिवाजीनगर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपींच्या शोधासाठी 10 पथकं तयार केलेत. यातले 2 आरोपी उत्तर प्रदेशला जाण्याच्या तयारीत असताना त्यांना डोंगरी भागातून पोलिसांनी अटक केली. तर इतर 2 आरोपी हे फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान पोलिसांचा या विभागात धाक राहिला नसल्याचा स्थानिक नगरसेवकाचा आरोप आहे. या भागातले बंद असलेले CCTV तातडीने सुरू करावेत अशी मागणी सुद्धा करण्यात येते. वहाँ पे CCTV कैमरे हैं उसको चालू कराया जाए और जितने बीट चौकी है उसके ऊपर बराबर स्टाफ प्रोवाइड कराया जाए ताकि और नशे का हमारे आमदार ने बार बार ये आवाज़ उठाई है कि नशे का कारोबार यहाँ पर धड़ल्ले से चल रहा है. इसके ऊपर कैसे अंकुश लगा सकते हैं, इसकी एक मुहिम एक कायदे से चलाना पड़ेगा. पब्लिक, नेता, पुलिस जब मिल के कायदे से काम करेगी तभी जाके ये समस्या दूर होगी. मैं समझती हूँ आज एक बेटी है कल दूसरी बेटी भी हो सकती है. उससे पहले एक सख्त कदम यहाँ पे महाराष्ट्र शासन उठाए ताकि ऐसी घटनाओं पे काबू पाया जा सके. स्टाफ लगेच घटनास्थळी पोहोचले. महिलेची पूर्ण चौकशी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. आम्ही सगळीकडे जवळपास 10 पथकं तयार करून वेगवेगळ्या दिशेने आरोपीचा जसा माग मिळेल टेक्निकल ॲनालिसिस केलं. गुप्त बातमीदारांनी काही माहिती दिली त्याच्यानुसार रवाना केले. त्याच्यापैकी 2 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत. दोन्ही मुलं मायनर आहेत, विदेसंघर्षग्रस्त बालक आहेत आणि उरलेल्या 2 आरोपींचा पण शोध चालू आहे. मुंबईतल्या ताडदेव परिसरातल्या कमला इमारतीला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीमध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय तर 15 जण जखमी झालेत. जखमींपैकी 3घांची प्रकृती काहीशी गंभीर आहे. अग्निशमन दलाच्या 12 गाड्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आग लागलेल्या इमारतीची पाहणी केली. तसंच आगीच्या चौकशीचेही आदेश दिले. या घटनेची महापौर किशोरी पेडणेकर यांनी दखल घेतली. त्यांनी पाहणी तर केली, शिवाय मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना 5 लाखांची मदत शासनातर्फे जाहीर करण्यात आली. आपण ही 3 दृश्य पाहतो आहोत. इमारतीला अतिशय जबरदस्त आग लागली. ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, पण आग हायराईज इमारतीला होती त्यामुळे आग विझवण्यात काही अडचणी आल्या. दरम्यान या सगळ्या आगीच्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले सरकारच्या वतीनं. महापौर आणि आदित्य ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. मनोज, काय आणखीन ताजी माहिती आहे? अगदी बरोबर आहे. सकाळी लागलेली हा तब्बल 5 ते 6 तासानंतर या आगीवर अग्निशमक दलानं नियंत्रण मिळवलेलं आहे. आत्ताची परिस्थिती बघितली तर मी आता या इमारतीच्या समोरच आहे. या इमारतीमधले जे लाईट आहेत ते पूर्णतः गेलेले आहे. पाण्याची सुद्धा व्यवस्था बंद झालेली आहे.
तर या इमारतीतले जे लोक आहेत त्यांना बाजूच्या इमारत असेल, त्याचबरोबर काही शाळा आहेत तिथे सुद्धा शिफ्ट करण्यात आलेलं आहे. सामाजिक संस्था आहेत, त्या सामाजिक संस्थांच्या वतीने या लोकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, खाण्यापिण्याची व्यवस्थासुद्धा करण्यात आलेली आहे. जवळपास 29 जे रहिवासी आहेत ते या पूर्ण इमारतीतले 29 रहिवाशांना याची झळ बसली होती. त्यातल्या 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर त्याचबरोबर जे 16 जण आहेत ते अजूनही रुग्णालयात उपचार घेत असून 7 जण जे आहेत त्यांना डिस्चार्जसुद्धा देण्यात आलेला आहे. एकंदरीतच मुंबईत अशा घटना घडल्यानंतर प्रशासनाच्या वतीने काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतं. ही घटना झाल्यानंतर याची चौकशीसुद्धा करण्यात येते, परंतु चौकशी अंती पुन्हा काहीही होत नाही आणि अशा घटना घडतच राहतात. आता या घटनेमध्ये सुद्धा चौकशी करण्यात येईल. वरची जे स्ट्रक्चर ऑडिट होईल, वरचे जे मजले आहेत त्याचेसुद्धा ऑडिट होईल. ज्या ठिकाणी आग लागली होती म्हणजे 19व्या 20व्या मजल्यापर्यंतचे जे वरचे बीम असतील, ती बीम कशा प्रकारची आहेत ही सगळी काही चौकशी पालिकेच्या वतीने अग्निशामक दल हे सगळे काही करतील आणि त्यानंतर अहवाल येईल. तो 15 दिवसात अहवाल सादर करून दोषी कोण आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे संकेत दिलेले आहे. परंतु अशा घटना घडल्यानंतरच प्रशासन जागं होतं. घटना घडल्यानंतर प्रशासन जागा झाल्यावर 15 दिवसात काहीतरी त्यातून निर्णय होतात किंवा नाही होत आणि पुन्हा हे अशाच सगळे घटना बंद होते वारंवार आणि होतात. दुसरी दुर्घटना घडते त्यावेळेस पुन्हा वारंवार होत आहेत. आपण अपेक्षा करूयात की यापुढे नियमांचं अतिशय काटेकोर पालन पोलीस प्रशासनही करतील आणि नागरिकही त्यात चालढकल किंवा कंटाळा करणार नाहीत. मनोज तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. तिकडे मुंबईतल्या आगीच्या घटना वारंवार वाढत आहेत, मात्र फायर ऑडिटच्या बद्दल मुंबई महानगरपालिका आणि अग्निशमन दल गंभीर नसल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला. मुंबईतल्या ज्या इमारतींचं फायर ऑडिट झालंय त्याबद्दल त्यांनी 32 महिन्यांपूर्वी माहितीच्या अधिकाराखाली काही विचारणा केली होती, मात्र ही माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. याबद्दल त्यांनी यापूर्वीच महापालिकेचे आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देऊन त्यांचं लक्ष वेधलं आहे. आगजनी की घटनाओं में वृद्धि हो रही है, लेकिन जो मुंबई फायर ब्रिगेड है वह फायर सेफ्टी को लेकर आज भी उतना गंभीर नहीं है. सूचना के अधिकार के तहत जब हमने जानकारी मांगी थी कि जो फायर ऑडिट हुए बिल्डिंगों की संख्या, जिन लोगों ने फायर ऑडिट नहीं किया उसकी संख्या, लेकिन मुंबई फायर ब्रिगेड ने हमें जानकारी देने से इनकार किया. कहीं ना कहीं तो इस पूरे मामले को लेकर हमने महानगर पालिका आयुक्तों को भी चिट्ठी लिखी कि इस तरह की जानकारी को आपको वेबसाइट पर अपलोड करनी चाहिए ताकि लोगों को भी पता चलेगा कि किसने फायर ऑडिट किया या नहीं किया. पुढच्या बातमीकडे. रेल्वे रुळाच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांची घरं वाचावीत यासाठी केंद्रानं कायदा केला पाहिजे अशी मागणी केली आहे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी. आमच्या सरकारनं याआधी या घरांना संरक्षण दिलं होतं असंही आव्हाड म्हणाले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सरकार मागे हटतं असंही त्यांनी नमूद केलं. सध्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेली घरं रिकामी करण्याच्या नोटिसा रेल्वे प्रशासनाकडून ठाणे ते मुंब्रा या भागातल्या नागरिकांना देण्यात आले. त्यामुळे मुंबई आणि उपनगरमध्ये रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या घरांमधील रहिवासी धास्तावलेत. कल्याण रेल्वे ट्रॅक नजीक असलेल्या नागरिकांना या नोटिसा यापूर्वीच देण्यात आल्या. वनक्षेत्रावरती जमिनी आहेत त्या केंद्राच्याच वन खातं आहे. प्रायव्हेट लँड आहेत शासकीय, त्यांना त्रास होईल. आत्ता अंबरनाथला जे डिफेन्स ऑर्डिनन्स फॅक्टरी आहे त्याच्या आजूबाजूला झोपड्या आहेत त्यांना त्रास होईल. बांद्र्याला एक मोठी झोपडपट्टी आहे रेल्वे लँडवर, त्यांना त्रास होईल. आणि एक लक्षात घ्या की दोन्ही ट्रॅकच्या आजूबाजूला कोण श्रीमंताची औलाद राहायला आलेली नाही. तिथे सगळे गरीब, हातावर ज्यांचं पोट आहे ते असे सगळेजण तिथे राहतात. तिकडे पनवेल मधल्या शहरी भागात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण वाढत आहे आणि असं प्रदूषण करणाऱ्या काही कारखान्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळानं कारवाई केली. तळोजामधील नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी रात्रीच्या दरम्यान औद्योगिक वसाहतीत पाहणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान 3 कारखाने बंद करण्यात आले तर एका कारखान्याला प्रस्तावित आणि 6 कारखान्यांना
नोटिसा देण्यात आल्या आहेत. तळोजा MIDC मध्ये होत असलेल्या प्रदूषणावर मी राष्ट्रीय हरित लिलावत न्यायालय दिल्ली तसेच सुप्रीम कोर्ट दिल्ली इथे प्रदूषणावर याचिका दाखल केली आहे आणि न्यायालयात मी साधारण 3 वर्षापासून हा लढा देत आहे. एवढे असूनही तळोजा MIDC मध्ये सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात हवेमधून प्रदूषण सोडत आहे. याची तक्रार मी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांना मेलद्वारे केली होती आणि त्याची मेलची दखल घेऊन प्रदूषण अधिकाऱ्यांनी पाहणी केली आणि त्यांच्याही निर्देशात आले आणि 10 कारखाने बंद करण्यात आलेले आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. नवी मुंबईमधून एक धक्कादायक बातमी हाती येते. नवी मुंबईत एका दाम्पत्याकडून लहान मुलाची विक्री करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नेरूळ रेल्वे स्टेशनच्या बाजूला राहणारे दाम्पत्य मुलांना जन्म देऊन ती मुलं विकत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. महिला बालविकास विभाग, ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणला. या घटनेची माहिती मिळताच महिला बालविकास विभाग आणि नवी मुंबई पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली आणि आरोपींना पकडण्यासाठी गेले. कारवाईमध्ये आरोपी आईला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय. मात्र या मुलांचा बाप फरार झाला. आईची कसून चौकशी केली जात असता पहिली मुलगी 90,000, दुसरी मुलगी 2 लाख तर तिसरा मुलगा कुठे विकला याची अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र या दोनही मुलांचा शोध लागला असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय. तर तिसऱ्या मुलाचा शोध सुरू असून फरार बापाला शोधण्यासाठी पथकं रवाना झाल्याचं पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी म्हटलंय. शारदा आयुब शेख और आयुब खालिक शेख इन्होंने अपने खुद के 3 बच्चों को बेचा था. इस सिलसिले में पल्लवी जाधव बाल कल्याण अधिकारी इनकी फिरियाद लेके गुना दाखिल किया है. इसमें से अभी तक 2 बच्चे हम लोगों ने वापस पाए हैं. एक बच्चा अभी भी वापस लाना बाकी है. ये कैसा व्यवहार हुआ था इसके बारे में और तपास पुलिस कर रही है. इसके लिए हमने एक स्पेशल टीम भी नियुक्त की है और वो आरोपी जो है आयुब अब्दुल खालिक शेख उनका शोध ले रही है. ओमायक्रॉनची भीती राज्य सरकारला सुद्धा राहिलेली नाही असं दिसतं. कारण या तिसऱ्या लाटेमध्ये बाधित मुलांचं प्रमाण जास्त असलं तरी सरकारला मात्र त्याची माहितीच नाही. नेमकी याबद्दलची वस्तुस्थिती काय आहे पाहूयात. एकाच दिवसात 4,459 मुलं कोरोना बाधित. 10 वर्षांपर्यंतची 1,266 मुलं एका दिवसात कोरोना बाधित. 10 ते 20 या वयोगटातली 3,193 मुलं कोरोना बाधित. कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेत लहान मुलांचं बाधित होण्याचं प्रमाण जास्त असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे. 1 जानेवारी ते 20 जानेवारी या 20 दिवसांच्या काळात 10 वर्षांपर्यंतची तब्बल 18,799 मुलं बाधित झालेली आहेत. तर 11 ते 20 या वयोगटातली तब्बल 51,814 मुलं कोरोनानं बाधित झालेली आहेत. समोर आलेली ही आकडेवारी अस्वस्थ करणारी आहे. मुलं मोठ्या संख्येनं बाधित होत आहेत. मात्र राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना याचा थांगपत्ताच नसल्याचं दिसतंय. कॉलेज सुरू करण्यासंदर्भात काही चर्चा झाली का? 19 दिवसांच्या काळात 17,500 मुलं 0 ते 10 वयोगटातील बाधित झालेली आहेत. तुमच्या मते हा अत्यंत नगण्य आकडेवारी आहे का लहान मुलांच्या बाधित होण्याची? नाही, हा आकडा एवढा नाही आहे आपण जो म्हणताय तो. परंतु मला एवढंच सांगायचं आहे की त्यामध्ये मुलांमध्ये असलेली प्रतिकारशक्ती आणि कुठलाही मुलगा त्यामध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो अशी परिस्थिती नसते किंवा नाही. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. जर इतकी मुलं बाधित झालेली नसतील तर मग मिळालेली आकडेवारी खरी की खोटी असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आहे. राज्य सरकारच्या यंत्रणांनी दिलेल्या आकडेवारीवरच जर आरोग्यमंत्र्यांचा अविश्वास असेल तर हे खेदजनक असल्याचं भाजपनं म्हटलंय. 1 जानेवारीपासून आजपर्यंत करोनाग्रस्त शालेय विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता खरं तर शाळा उघडण्याच्या निर्णयाच्या बाबतीत सावधपूर्वक पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. पण राज्याचे आरोग्यमंत्री आधी म्हणतात की ही संख्या खरी नाही. जी संख्या राज्य सरकारच्या यंत्रणेनेच दिली आहे त्याच्यावर राज्याचे आरोग्यमंत्री जो अविश्वास प्रकट करतात हे अत्यंत
आश्चर्यकारक नाही तर खेदजनक आहे. दुसरीकडे मुलांच्या कोरोनाबाधित असण्याच्या आकडेवारीचा शाळा सुरू होण्याच्या निर्णयाशी काहीही संबंध नसल्याचं राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य म्हणतायत. तेव्हा कोविडच्या संसर्गाच्या आकडेवारीचा आणि शाळा सुरू होण्याचा काही संबंध नाही. आपल्याला लक्ष दिलं पाहिजे की आपल्या मुलाला स्वतःला जर सर्दी हुकला असेल तर काही दिवस त्याला शाळेत पाठवू नये आणि आपले जे फॅमिली डॉक्टर असतात किंवा स्वतःचे आपले डॉक्टर असतात की सरकारी डॉक्टर असतात त्यांना दाखवून साधा घरगुती उपचार आपण जो नेहमी फ्लूप्रमाणे करत असतो तसा करून घ्यावा आणि एकदा तो संसर्ग कमी झाला मुलाचा की आपण त्याला शाळेत पाठवू शकतो. पण आकडेवारी किती आहे, शहरात किती आकडेवारी वाढत चालली आहे, मुलांना शाळा सुरू झाल्यापासून थोडीशी आकडेवारी वाढते, ह्याचा शाळा सुरू करण्याशी काही संबंध नाही. खरी आकडेवारी पाहिली पाहिजे की किती मुलांना हॉस्पिटलायझेशन लागते, किती मुलांना ऑक्सिजन लागते, किती मुलांना ॲडमिट करावं लागते आणि त्याची संख्या सुदैवाने फार 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 कमी आहे. लहान मुलं कोरोनाबाधित होण्याचं प्रमाण वाढतंय आणि ही आकडेवारी ते स्पष्टपणे सांगतेय. त्यात सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्यानं राज्य सरकार किंवा आरोग्य विभाग येत्या काळात ही आकडेवारी गांभीर्यानं घेऊन पावलं उचलतील हीच अपेक्षा. स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यासोबतच महामुंबईमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. मुंबईतील कचरा वर्गीकरण केंद्रात गैरप्रकार, व्यापाऱ्याला परस्पर भाड्यानं दिलं केंद्र. या बातमीची पालिका प्रशासन आणि महापौरांनी गंभीररित्या दखल घेतलेली आहे. न्यूज 18 लोकमतनं केला भांडाफोड. चॅनलवाल्यांनी दाखवल्यानंतर त्याच्यावरती लगेच कारवाई होते. महापौरांचं गुन्हा दाखल करण्याचं फरमान. न्यूज 18 लोकमतची बातमी, इम्पॅक्टची हमी. आपण पाहताय महामुंबई आणि आता बातमी मेगा ब्लॉकची. मध्य रेल्वेवर रविवारी 14 तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे. मध्यरात्री 1 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असेल. ठाणे ते दिवा दरम्यानच्या मार्गाच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर करण्यात येणार आहे. तसंच 5व्या आणि 6व्या मार्गाच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक धीम्या मार्गावर आयोजित केला गेला आहे. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची रविवारी जयंती. बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या रंगीबेरंगी पणत्यांमधून भव्य प्रतिकृती साकारण्यात आले. विश्वविक्रमवीर पोर्ट्रेट कलाकार चेतन राऊत यांनी ही प्रतिकृती तयार केली. 30x40 या क्षेत्रफळात ही खास प्रतिकृती तयार करण्यात आली असून यासाठी 9 तासांचा वेळ लागला. 15 सहकाऱ्यांच्या मदतीनं ही प्रतिकृती त्यांनी साकारली आणि अनोख्या पद्धतीनं बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली. याच दृश्यांचं महामुंबईमध्ये इथेच थांबूया.